सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि आज तर आता तुम्ही थंबनेल मध्येच बघितला असेल. तर आता आपण पवना कॅम्पला जायचं आहे. तर आता इथं चेक इन टाइम 4 वाजता, इथं 1:45 वाजलेत आणि पोचायला 2 तास तरी लागतात. तर आता आपण जाऊया, किती वेळ लागतोय बघूया आपल्याला पोचायला. ट्रॅफिक ते नाही, मगाशी ट्रॅफिक होतोय. तर आता आपण बघूया. तर गाईज आता आम्ही इथं पोहोचलोय 1:15 वाजता बाहेर पडलेलो. 3:30 इथंच वाजलेत आम्हाला. अजून 30 किलोमीटर राहिले. तर गाडीचं भरायला CNG. आता बघूया अजून किती वेळ लागते. आता वातावरण पण चांगलं झाले. तिकडं आता डोंगर सगळे आहेत, डोंगरावर पण सगळे ढग झालेत. वातावरण पाहिजे तसं आहे सोडा इथं. आता आम्हाला असंच वातावरण पाहिजे होतं. आम्हाला वाटलेलं की ऊन पण असेल. तर आता बघा तिथे जाऊन वातावरण कसं आहे ते दाखवतो. आता आपण पोहोचलेलो आहे इथं आपल्या स्पॉटवरती. तर इथं गाडी पार्क केल्या आणि इकडे सगळे टेंट आहेत आणि इकडे सगळं पाण्याचा व्ह्यू आहे. तर आता आपण बॅगातून घेऊया आणि बघूया कुठला टेंट आपण बुक केला. मला पण माहित नाही, मामानेच केलेला आहे. तर काय ही एंट्री आहे इथं. आता आपण खाली जाऊन बघूया. एवढं मोठं आहे, फोटो तरी चांगले चालतं इथं. आता बघूया केवढं मोठं आहे. तर इथं टेंट आहेत, हे बारकेवाले आहेत आणि हे मोठेवाले आहेत. म्हणजे हे वाले मोठेवाले आहेत. आणि इकडं हे कॅम्पिंगचं मिडनाईट कॅम्पिंग. आणि तिकडं 8 शेडमध्ये पण एक कॅम्पिंग आहे. 10-12 आहेत. आता बघणार आहेत मामादेन आता कुठली टेंट फिक्स करायचं. आतलं करायचं काय बाहेरचं करायचं, कारण बाहेर जरा पाऊस आहे त्यामुळेच बाहेरचं जरा अवॉइडच करायचं. आतलं बघायला लागल्यात. तर आपण बघूया, थांबा कुठलं टेंट फिक्स करायचं. तर गाईज ते आणि ते बुक केले, आता दोन्ही आता रेडी होतील. तर आता आपला नाश्ता आहे. नाश्ता म्हणजे काय, ब्लॅक टी आणि काय रे मामा, चहा आणि भजी 2च आहेत. आता बघूया, खाऊया आपण आणि नंतर काय काय तुम्हाला सांगतो नंतर. सो काय आता आपलं भजी जण खाऊन झाली आहे. आता आम्ही पाण्याची बॉटल आणायला आलेलो इथं. तर हे इथं मला काय समजणं झाली. इथं हे बारकसं काहीतरी आहे तिथं. इथं ते तुम्हाला दिसत असेल ते वाला बारकं काय काय मला समजणं झाली. हत्तीवाला दिसायला लागली बारकं बारकं काय. तर आता आपण जाऊया पुढं आणि तुम्हाला दाखवतो मी आम्ही कुठला टेंट घेतलाय. तर आता खाल्लेलो भजी, 1 तास झाला आता भजी खाऊन. तर आता परत मला भूक लागल्या आणि आता 7:30 वाजता बारबेक्यू देणार आहेत. तर आता आपण ते पण खाऊया. 7:30 आता किती वाजल्यात, 6:30 वाजल्यात. अजून एक अर्धा तास आहे. अर्धा तास नाही, 1 तास आहे. 7:30 वाजता ते देणार आहेत. तर आता आपण जाऊन बघूया. बाबा त्यांना आता तिकडेच थांबल्यात खाली आणि आता गाणे त्यांनी लावलेत. आणि इथं गेमसाठी पण भरपूर काय काय गेम्स खेळायला. कॅरम आहे, आर्चरी, व्हॉलीबॉल, फुटबॉल, भरपूर काय काय खेळायला. खरं इथं फुटबॉल खेळण्यासाठी इथं जागाच नाही. आणि बॅडमिंटन पण आहे. आणि इथं आता जास्त करून इथं फॅमिलीज आल्या. तर आता आपण बघूया, तुम्हाला दाखवतो मी. आणि काय पुढं बघा आता. तर इथं योनो पण आहे, पत्ते पण आहेत आणि इथं कॅरम आहे. हिंनी बघतं का नाही, आत ठेवायला नको पाहिजे होतं, बाहेर ठेवायला पाहिजे होतं, कारण बाहेर लेग साईड व्ह्यू आहे. तर अजून जरा जास्त चांगलं वाटलं असतं गेम खेळायला. तर गाईज हे आणि हे टेंट आम्ही बुक केले. तुम्हाला आतनं दाखवतो. यात 2 माणसांची कॅपॅसिटी आहे. आता या बॅगा त्यांनी ठेवल्या तिथं, 2च माणसं मावू शकतात. तर आता आम्ही 4 जण आहे. तर हा इकडं व्ह्यू जे काय पण चालू आहे. तर काय आता सगळी चिल होऊन बसले तिथं. आता मग सगळ्यांनी थंड झाल्या. आता
काहीच यायला लागतं इथं परत. तर आता माझं इथं व्हिडिओ करून करून चार्जिंग संपलं माझं. आता आपण घेऊया पॉवर बँक घेऊया. चार्जिंगचं आता तिकडं वर जायला पाहिजे. त्यांचं व्हिडिओ जर आणि करूया. माझं पूर्ण चार्जिंग संपत आले. 10-15% राहिले आता व्हिडिओ करून करून. तर काहीच तुम्ही पण नक्की या इकडे व्हिजिट करायला लागते तुम्ही पण. कारण आता इथं पावसाळ्यातच मज्जा असते. उन्हाळ्यात केवढी नसते मज्जा. तर तुम्ही पण नक्कीच व्हिजिट करा पवनाला. सो गाईज आता झाले सगळं. भरपूर वेळ नाचले सगळेजण. मी काय जास्त नाचलो नाही. आपण जाऊ देऊ खाऊ जायचं जेवायचं. हे आता चिकन आहे. हा रॅकेट सगळं तोडून टाकलं सगळ्यांनी. तर गाईज आता नॉनव्हेज आणि व्हेज पण आहे. तर आता आपण नॉनव्हेज खायचं. श्रावण काय सोडून टाकला आपण. 1 आठवडा काय धरलेला आपण. ले झालं माझ्यासाठी ते 1 आठवडा. तू किती आठवडा धरला श्रावण? अरे पडशील रे. श्रावण धरलंच नाही. श्रावण धरलाच नाही. तर आता आपण जाऊया जेवायला. सगळेजण आता इथे जेवायला लागलेत. तर आता आपण बघूया की नाही सगळं लिमिट आहे इथं. चिकन काय अंडा करी काय अंडा करी चिकन अजून कुठं झालं चिकन. अंडा घेऊन अजून टाका. तर काय आता आपण जेव्हा मी चिकन इमेजिन केलं तर तसं काय चिकन नाही. सगळं रश्शातच चिकन आहे. मला वाटलं सुक्क बी कासली अंडा करी हे भात सगळं मिक्सच दिले. खायचं नुसतंच खायचं काय बघायचं नाही. चपाती बी संपली. आपण जेव्हा आणि नंतर काय काय बघूया आपण. आणि काय काय आहे. बोनफायर आहे ना अजून काय माहित नाही. बोनफायर आहे पावसामुळे कॅन्सल झाला असेल. तर बघूया आपण. तर गाईज आता आपलं जेवण ते झाले. आता झोपायचं आहे. जेवणाची क्वालिटी आणि क्वांटिटी तर अनलिमिटेड होती. त्यामुळे आम्ही दाबून खाल्ले. रबरबीत खाल्ले. तर आता आपण झोप्या आणि डायरेक्ट उद्या सकाळी उठायचं. इथं आता काही इव्हेंट तीन काय नाहीत. आता गेम्स तीन काय नाहीत. आता काय झालं सगळं एन्जॉय करून झालं. आता झोपायचं आणि सकाळी चेकआउट करायचं. 11 वाजता चेकआउट टायमिंग आहे. तर सकाळी काय नाश्ता दिन आहे. चहा नाश्ता आहे. आणि काय आहे चहा नाश्ता ना सकाळी. चहा नाश्ता बरोबर. तर गाईज आता झाले सकाळ. उठले. आता चालले आम्ही नाश्त्याला. आवरतो आणि मग पुढं हे बघा इकडे लेक आहे सगळे. आता तुम्हाला क्लिअर दिसत असेल. तर गाईज आता कोण नाही. सगळे मामातीन पुढे गेलेत आणि मीच एकटं राहिले. कारण मीच वेळानं उठले. आता 9:30 वाजलेत. तर आता 11 वाजता चेकआउट टाइम आहे. तर आता आपलं आवरून आपापल्या घरी जायचं. तर आता नाश्ता काय बघूया चला. आता चहा आणि कालच्यासारखंच असेल. चहा आणि काय ते चहा आणि कांदा भजी. तर बघूया आपण काय नाश्ता. तर काहीच पोहे नाश्ता आहे. मला वाटलं की मिसळ काहीतरी असेल. तर काय ते नसलं काय नाही. फक्त पोहेच आहे आणि चहा आहे. तर गाईज फायनली आम्ही टेंट चेकआउट केलाय. आता नाश्ता दिन झालाय आमचा. बाबा त्यांनी बोलत बसल्यात. कोण कोण ओळखी झाले त्यांच्यासोबत बोलत बसल्यात. जातो ते तिकडं आमचं टेंट आहे त्या साईडला होतं. आता नाही आहे. तर गाईज आता सगळं बॅकपॅक करायचं. गाडीत ठेवायचं बॅग्स ते. तर गाईज हे पवना डॅम आहे. तर गाईज इथली गाडी इथं लावली आम्ही. मला गाडी लावायची. फायनली आपण आता पोहोचलोय घराजवळ पोहोचले. तर भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.